आता पुढची बातमी। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली आणि अनेक स्फोटक दावे केले। बंधू खरात संदर्भात जवळीक असणाऱ्या नेत्यांची दमानी यांनी यादीच वाचून दाखवली आहे। राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकरांच्या कुटुंबातील अनेक जण खरातच्या संपर्कात आहेत असं दमानी यांचं म्हणणं आहे। तर रुपाली चाकणकरांनी खरातला एकूण 177 फोन कॉल्स केले, एक कॉल तर 22 मिनिटांचा आहे असा आरोपही दमानी यांनी केला। त्यामुळे एसआयटीने रुपाली चाकणकरांचीही चौकशी करावी अशी मागणी दमानी यांनी केली। ही पूर्ण यादी रुपाली चाकणकरांच्या फोन कॉल्सची आहे जी त्यांनी इनकमिंग आणि आउटगोइंग खरातांना केले। ही पूर्णच्या पूर्ण यादी मी आता माझ्या मीडियाच्या ग्रुपवर घालते। ह्याच्यात 177 कॉल्स आहेत, त्याच्यात जसं मी आधी म्हटलं कॉल रेकॉर्ड्स 177 आहेत, ज्याच्यात इनकमिंग कॉल 119 आहेत, आउटगोइंग कॉल 58 आहेत आणि हा डेटा 1 एप्रिल ते 17 मार्च आहे। आता चाकणकर कुटुंबातले रुपाली चाकणकर, मुलगा सोहम चाकणकर, प्रतिभा चाकणकर, तन्मय चाकणकर, प्रफुल्ल चाकणकर, संकेत सायकर या सगळ्यांचे कॉल्स या यादीत सापडले। नाशिकचे आमदार नितीन पवार, चंद्रकांत पाटील, उदय सांगळे, आमदार विधान परिषदेचे शिवाजी शहाणे, पद्मश्री पोपटराव पवार, रामदास खेडकर। मला दीपक केसरकरांचा एक नंबर मिळाला ज्याच्यातनं 19 कॉल झाले होते। राहुल कोतडे जे ओएसडी आहेत विखे पाटलांचे, एकनाथ शिंदेंचं तर मी म्हटलंच आहे, प्रभाकर काळेंचं मी म्हटलंच आहे, सुनील तटकरे आणि एक जे नवीन नाव मिळालंय ते म्हणजे जयंत पाटील राष्ट्रवादीचे। शिर्डीला आल्यानंतर मला म्हटलं आपल्या एका ठिकाणी जाऊन यायचं देवालयामध्ये, आणि ते दीपक केसरकरांचा फार आग्रह होता त्यांना, तुम्ही गेलं पाहिजे म्हणून। आम्ही गेलो सर्वजण। मला वाटतं आता तो सुद्धा एखाद्या भावनेचा प्रश्न असतो, आपण एखाद्यावर भक्ती दाखवतो। अशा अनेक भोंदू बाबांची उदाहरणं समोर यायला लागलेली आहेत टप्प्याटप्प्याने। अनेक लोकांची फसवणूक त्यामुळे झालेली आहे। त्या काही गोष्टी अज्ञानानं होतात। बहुतेक ही सुद्धा एक चूक त्यांची जी घडली ही अज्ञानानं झालेली आहे। याच्यात काही माहीत असतं तर कोणीच गेलं नसतं। माझं नाव आहे की नाही, त्यामुळे काय आहे, अंजली दमानियाला ही सगळी नावं कुठं मिळतात याची मला कल्पना नाहीये। अजूनही काही लोकांची नावं येतील, काही लोकांचे फोटो येतील, ठीक आहे। अभिजित भांडे पाटील जे इथे एसआरए मध्ये होते, त्यांची एसआरएतनं सुद्धा त्यांना पदमुक्त करून त्यांना पुन्हा त्यांच्या ओरिजिनल ठिकाणी आणलेत। यांना खरं तर पदमुक्त करणंच गरजेचं आहे, यांना सस्पेंड पण नाही, त्यांना रस्टिकेट काढून टाकणं गरजेचं आहे। हे अभिजित भांडे पाटील, त्यांचे 2 फोन्स आहेत। एका फोनवरनं त्यांनी खरातांशी 143 वेळा संभाषण केलंय आणि दुसऱ्या फोनवरनं 53 वेळा। तर ही त्याची अख्खीच्या अख्खी लिस्ट आहे, लिस्ट किती कॉल्स त्यांनी केलेत। तर अजित पवारांच्या बारामतीतल्या घराबाहेर ज्या दिवशी बारामतीचा प्रकार घडला त्याच दिवशी अशोक खरात ठाण्यामध्ये होता असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केलाय। खरातने एका हॉटेलमध्ये बसून पैशांचे मोठे व्यवहार केले। अजित पवारांच्या घरासमोर बारामतीचा प्रकार झाला आणि त्याच दिवशी अशोक खरातने 34 सेकंदात मोठे व्यवहार केल्याचा आरोप आहे। त्यामुळे अजित पवारांच्या अपघाताशी अशोक खरातचा काही संबंध आहे का याचा तपास करावा अशी ही मागणी करण्यात आली आहे। अजित पवारांच्या घराच्या बाहेर म्हणजे बारामतीच्या घराच्या बाहेर जेव्हा भानामतीचे प्रकार झाले त्या 17 तारखेला रात्री खरात हे ठाण्यात आले होते। 18चा पूर्ण दिवस ते ठाण्यात होते आणि 34 सेकंदामध्ये 6 फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स झाले, जे 6 फायनान्शियल ट्रान्झॅक्शन 34 सेकंदांमध्ये। आणि त्या सगळ्याचा जे याच्यावर आपल्याला दिसतंय की हे जेव्हा झालं तेव्हा खरात ठाण्यात होते, ठाणा वेस्टला एका रेस्टॉरंटमध्ये बसलेले होते। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भोंदू खरात संदर्भात भाष्य केलंय, पाहूया। कोणतरी आला खरात